माजी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी आज अजित पवार गटात प्रवेश करणार। वांद्र्यामध्ये होणार पक्षप्रवेश। राष्ट्रवादीकडून मला कोणतेही आश्वासन मिळालेलं नाही। विकास कामांसाठी निधी मिळत नसल्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश करतोय, बाबा सिद्दीकींचं स्पष्टीकरण। मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा उपोषण करतात। पाणी आणि उपचारही घेणार नाही। जरांगेंची माहिती, सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा मराठा समाजाला लाभ होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार, जरांगेंचं वक्तव्य। वेगळ्या आरक्षणाला आमचा पाठिंबा, पण मागच्या दाराने घुसू नका। मराठा आरक्षण मंजूर होणार, त्यासाठी उपोषण करण्याची गरज नाहीये, छगन भुजबळांचा जरांगेंना सल्ला। जालन्यातील अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। जरांगेंनी उपचार घ्यावे, जिल्हा प्रशासनाची विनंती। उपचार घेणार नाही, जरांगेंचं प्रशासनाला उत्तर। चंद्रकांत शेळकेंची माहिती। बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर। रेल्वेची 1,39,000 पदांच्या भरतीसाठी 2,37,00,000 उमेदवारांचे अर्ज। रेल्वे मंत्र्यांची माहिती। मुंबई महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची महाभरती। मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी या चारही माध्यमांसाठी 1,342 पदांची भरती। प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेने आता स्वतंत्र पर्यावरण आणि क्लायमेट चेंज विभागाची केली उभारणी। प्रदूषणाचे नियम मोडणाऱ्यांवर उगारणार कारवाईचा बडगा। आधीच्या कंत्राटातली कामं रखडलेली असताना मुंबईमधील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी आणखी 6,000 कोटींच्या निविदा। लोकसभा निवडणुकी अगोदर उर्वरित रस्त्यांचं कंत्राट देऊन त्यांचं भूमिपूजन करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची चर्चा। पश्चिम उपनगरात राहणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी। वसई भाईंदर प्रवासाचा वेळ 15 मिनिटांवर येणार। व्हॅलेंटाईन डे निमित्त अत्याधुनिक मिनी रोरो बोट सेवा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार। येत्या जूनपासून राज्यात ज्या मुलींच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना मेडिकल आणि इंजिनिअरिंगसह जवळपास 600 अभ्यासक्रमांचं शिक्षण मोफत दिलं जाणार। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा। बँका तसंच विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज घेणाऱ्यांची होणारी लूट थांबवण्यासाठी आरबीआयकडून कठोर पावलं उचलली जाण्याचा विचार। व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी बँकांनी कर्जदारांना इतर चार्जेसची माहिती स्पष्टपणे देणं आवश्यक। गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं स्पष्टीकरण। 2023-24 या वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरचा व्याजदर 8.25% निश्चित। अयोध्येमध्ये भाविकांची मोठी गर्दी। प्रभू श्रीरामांचं दर्शन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।